आज दुसरा दिवस। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयकावर कालपासून प्रदीर्घ चर्चा। संध्याकाळी 4 वाजता पार पडणार मतदान। हेतूमध्ये खोट असणाऱ्यांना नारी शक्ती माफ करणार नाही। महिला आरक्षणावरून मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। मतदारसंघ फेररचना आणि टायमिंगला इंडिया आघाडीचा कडाडून विरोध। महिला आरक्षणासंदर्भात 2023 मध्ये पारित झालेली घटना दुरुस्ती कालपासून लागू। केंद्रीय कायदा मंत्रालयाचं नोटिफिकेशन जारी। आरक्षण नव्या की जुन्या जनगणनेनुसार सवाल कायम। मोंदो अशोक खरातची एसआयटीकडून 10 तास चौकशी। खरात आणि बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती। तर आजही खरातची कसून चौकशी होणार। उद्या खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार। बॉलिवूडमधील खान लोकांमुळे लव जिहाद। नितेश राणेंचं खळबळजनक वक्तव्य। धुरंधर, छावासारख्या हिंदू अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याचं राणेंचं आवाहन। नाशिकच्या टीसीएस कंपनी प्रकरणी आज बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचं राज्यव्यापी आंदोलन। जिहादी मानसिकतेविरोधात आक्रमक। फ्रान्सच्या राष्ट्रपतींची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा। पश्चिम आशियातील परिस्थितीवर दोघांची चर्चा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील संभाषण। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संसदेच्या विशेष अधिवेशनाची। संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर कालपासून प्रदीर्घ तास चर्चेला सुरुवात झाली आहे। घटना दुरुस्तीसह एकूण 3 विधेयकांवर काल मतदान संसदेच्या पार पडणार। आज हे मतदान पार पडणार आहे। संसदेच्या अधिवेशनात अंतर्गत महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचनेबाबत महत्त्वाची 3 विधेयकं काल मांडण्यात आली आहेत। महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती तसेच परिसीमनासाठी कायद्यात तरतूद करणारी 2 विधेयके चर्चेसाठी सभागृहाला सादर करण्यात आली आहेत। लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा झाली असून आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर झालं होतं, परंतु ते लागू करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे। त्याशिवाय 33% महिला आरक्षण 2029 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लागू करण्यासाठी आवश्यक ती घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे। इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी एकमुखानं विरोधात भूमिका घ्यायचं ठरवलं होतं, परंतु प्रत्यक्षात घटना दुरुस्ती रोखण्यात विरोधी पक्षांना यश येणार की नाही ते मात्र आज कळेल। तर 33% महिला आरक्षण नव्या जनगणनेशिवाय 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार लागू करण्यासाठी घटना दुरुस्तीवर लोकसभेत चर्चा सुरू आहे। मात्र काल 2023 मध्ये पारित करण्यात आलेली घटना दुरुस्ती लागू करण्यात आली आहे। केंद्रीय कायदा मंत्रालयानं त्यासंबंधी नोटिफिकेशन जारी केलं आहे आणि त्यामुळे जरी केंद्र सरकारला सध्या प्रस्तावित घटना दुरुस्ती संमत करून घेता आली नाही, तरीही यापूर्वी संमत केलेला महिला आरक्षण घटना दुरुस्ती कायदा लागू करण्यात आलाय। फक्त त्यासाठी 2029च्या लोकसभेत 33% महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला 2029 आधी जनगणना पूर्ण करावी लागेल। महिला आरक्षण लागू होणारच आहे, मात्र ते आता नव्या जनगणनेनुसार की 2011च्या जुन्या जनगणनेनुसार हे संसदेत आज किंवा उद्या काय घडेल यावर अवलंबून असेल। तर हे महिला आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे, म्हणजे 2023च्या कायद्यानुसार आता हे लागू झालेलं आहे। मात्र आता जुन्या जनगणनेनुसार म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार ते लागू होणार की आता नवी जनगणना जी आता सुरू होतीये तर त्या जनगणनेनुसार हे लागू होणार, हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर लोकसभेत काल महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या शाब्दिक चकमक झाली आहे। अरविंद सावंतांनी आपल्या भाषणात कुलदीप सेंगर आणि बृजभूषण सिंह यांचा उल्लेख केलाय। यावेळी अचानक भाजप खासदार निशिकांत दुबे उभे राहिले आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली। आदित्य ठाकरेंनी अभिनेत्रीला मारलं असा आरोप त्यांनी केला। यानंतर अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे निशिकांत दुबेंवर चांगलेच भडकले।
आप नहीं भूलना कुलदीप सेंगर कौन है, किसके पार्टी का है, ब्रिजभूषण सिंह नहीं भूलना। महिलाओं के सम्मान करने वाले लोग हैं क्या? ये महिलाओं के सम्मान की बात करते हैं। सभापति महोदय, विद्यमान जो एक व्यवस्था कर हम उसको दिखवा लेंगे कार्रवाई का हिस्सा। क्यों भैया, बलात्कारी बहुत प्यारे है क्या आपको? बलात्कारी प्यारे है क्या? नाम उसके आदि तो रिकॉर्ड पे हमने कहा दिखवा लेंगे। यदि ये कुलदीप सेंगर और ब्रिजभूषण की बात करेंगे तो आदित्य ठाकरे की भी बात होगी। क्यों? उसने भी हीरोइन को जो है मार दिया। यही चर्चा कर रहे थे, यही चर्चा करो कैसा नहीं। चलिए आप बैठिए। क्या बात करते हो? एकदम सर, इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, कार्रवाई होनी चाहिए इसके ऊपर। क्या है ये? दिखवा लो। क्या है ये? क्या है ये सर? हम दिखवा लेंगे, वो कार्रवाई का हिस्सा नहीं बनेगा। हमने निर्णय दे दिया, निर्णय दे दिया सर। कैसे निर्णय दे दिया? वाह, निर्णय दे दिया। अरविंद सावंत जी, nothing will go on record except अरविंद सावंत जी। अरविंद सावंत जी की बात जाएगी। सर ये बात क्या? सॉरी, क्या है सर? हमने निर्णय दे दिया है बाबू। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्यामुळे मोठा वाद उफाळून आलाय। महापौर पदाच्या सन्मानाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना सभागृह नेते गणेश खणकर यांनी नवीन सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे असं सूचित केलं। त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतले नाहीत असं वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून वातावरण पेटलं। सत्ताधारी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। किशोरीताई माफी मागा, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद या घोषणांनी महापालिका सभागृह दणाणून गेलं। अखेर परिस्थिती हाताबाहेर जाताच महापौर रितू तावडे यांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केलं आणि त्यानंतर 10 मिनिटांनंतर सभागृह पुन्हा सुरू झालं। त्यावेळी सभागृह नेते गणेश खणकर यांनी किशोरी पेडणेकरांना निलंबित करण्याची थेट मागणी केली आहे। पण विरोधी पक्षनेत्यांचा हटवादीपणा एवढा शिगेला पोचलेला आहे की आतापर्यंत झालेल्या गेल्या 3 महिन्यातल्या कामकाजामध्ये तो पदोपदी दिसतोय आणि आजही त्यांनी त्याचा कळस गाठलेला आहे। आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वर्तणुकीच्या किंबहुना माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अपमानाच्या वक्तव्याचा निषेध आणि विरोधी पक्षनेत्यांच्या वागणुकीचा निषेध म्हणून आज ही सभा तहकूब झाली। मी आजही तेच म्हणते की मी बाळासाहेबांचे विचार विकत घेतले। विचार हा शब्द खोडून बाळासाहेब नावावर बाळासाहेब चांद तारे सूर्य सगळं पृथ्वी तोपर्यंत कोणाची हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घ्यायचे। एक तर आता ते हयात नाही, हयात नसताना त्यांचा काय काय अपमान केला तो उघड या महाराष्ट्राने पाहिलंय। त्यामुळे बाळासाहेबांची मुशीत आम्ही मुशीत का आम्ही आजही बाळासाहेबांच्या विचाराच्या कुशीतच आहोत। तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबाबत बोलताना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केलेल्या वक्तव्यावरून महापौर रितू तावडे यांनी जोरदार टीका केली आहे। अशा महान नेत्याबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरणे हा एक प्रकारचा राजकीय स्तर घसरल्यासारखा वाटतोय की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली। मी वारंवार बघते ताई बोलतात आणि नंतर बोलतात की मी हे केलं नाही। अशा पद्धतीने एक सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांचं असं वागणं बरं नाही आहे। मी त्यावरती सांगितलं की ताई हे जे आक्षेपार्ह तुम्ही जे भाषण केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही अपमान केला आहे तर तुम्हाला या ठिकाणी माफी मागायला पाहिजे, पण त्यांनी माफी मागितली नाही।
तर सत्तेत मित्र असणाऱ्या शिंदे आणि भाजप आमदारांमध्ये वादाच्या अनेक ठिणक्या पडताना पाहायला मिळत आहेत. आताही भाजप विरुद्ध शिंदे वादाचा नवा अंक पाहायला मिळतोय. सरनाईक विरुद्ध मेहता वाद आता शिगेला पोहोचलाय. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांना ड्रायव्हरची उपमा देत खालच्या पातळीवरची टीका केली आहे. नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रताप सरनाईक ड्रायव्हर होते अशा आशयाचं वक्तव्य केले आहे. सरनाईक साहेब उठसूट ठाण्यावरनं येतात आणि आरोप करतात. आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे. 30% मध्ये त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त. माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असं, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं. आनंद आहे त्या गोष्टीचा. शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की. मी म्हणजे एकदम शांत स्वभावाचा आहे, तुम्हालाही कल्पना आहे. महावीरांनी जे काही नियम घालून दिलेले आहे सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणजे महावीरांच्या विचारानं चालणारा प्रताप सरनाईक आहे. परंतु शेवटी माझे शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापांच्या विचारानं चालणारे आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये मी तरी महावीरांच्या विचारानं चालणार. दरम्यान प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी त्यांना पत्र लिहून टीका केली होती. तसेच याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याचं देखील सांगितलंय. यावर पुन्हा मेहता यांनी टीका करून राजकीय संस्कार आधी बापाला शिकव, तुझे ऑस्ट्रेलियाचे कारनामे आम्हाला पण माहीत आहेत अशी खरमरीत टीका केली आहे. त्यामुळे यावर सरनाईक परिवाराकडून जोरदार प्रतिहल्ला करण्यात येईल अशी शक्यता आहे. एक सुसंस्कृत मुलगा म्हणून, एक संयमी मुलगा म्हणून आणि स्वाभिमानी मुलगा म्हणून मी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आमच्या सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक, युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही. किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही. परंतु भविष्यामध्ये जर ही गोष्ट पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चितपणे युवा सैनिक म्हणून आमची जी संपूर्ण टीम आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करेल आणि हे भविष्यात होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करेल. त्यांचा मुलांचं मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी जे म्हटलं चुकीचं काही म्हटलं नाही. सर पूर्वेचं अभिनंदनच करतो. परंतु हे जे शिकवण जे सांगतात ह्याचा अगोदर बापाला दिली असती, ज्यावेळी ते बोलायचं नरेंद्र मेहता मदारी आहेत, मी त्याला तर ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, मी त्याला हवालदार करणार, त्यावेळी त्याला संस्कार दिसले नाही का? ते त्यांनी बापाला त्यावेळी शिकवलं असतं तर आजचा दिवस हा आला नसतं. आणि राहिला प्रश्न तो इन्साईड स्टोरी बोलतो ना, तर ऑस्ट्रेलियाची त्याचं इन्साईड स्टोरी आमच्याकडेही आहे. आता संस्कार आम्हालाही तरी शिकू नका तरी, हेच मला आज त्यांना सांगायचं आहे. आता बातमी आहे भोंदू खरातची. भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून 10 तास चौकशी झाली आहे. भोंदू अशोक खरात आणि काही बिल्डर यांची समोरासमोर चौकशी झाल्याची माहिती आहे. चौकशीतून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. तर अशोक खरातला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार असल्यानं आजही त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचं सरकारी पक्षानं याआधीच न्यायालयात सांगितलंय. दाखल गुन्ह्यासंदर्भात काय माहिती मिळते याकडे लक्ष लागलंय. तर नाशिकमधील भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 22 एप्रिलला होणार आहे. आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय आणि त्यानंतर कोर्टानं वाढीव मुदत दिली आहे. आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल. तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला. इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली. फिर्यादीचे वकिलांनी आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या. तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं
त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू. तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही. त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती, पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये. आता नाशिक TCS प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे. तर नाशिकमधील TCS कथित धर्मांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातील आधीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केलाय. फसवणूक किंवा दबाव टाकून केले जाणारे धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोका असल्याचं न्यायालयानं घोषित करावं अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसंच केंद्र आणि राज्य सरकारांनी बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद आणि देशाविरुद्धचं अप्रत्यक्ष युद्ध मानून त्यावर कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तर नाशिक TCS लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील 2 आरोपींना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्मांतर प्रकरणात काल शफी शेख आणि रझा मेमन यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान आपल्याला नाशिक रोड कारागृहात मारहाण झाल्याचा दावा आरोपी शफी शेखनं कोर्टात केलाय. कारागृहातील इतर कैद्यांनी मारहाण केल्याचं शफी शेखनं सांगितलंय. जर एकाच सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शनमध्ये घडलेल्या घटना असतील तर त्यासाठी वेगवेगळ्या FIR करण्याची गरज आहे का? आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या FIR करून प्रत्येक गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून विनाकारण त्यांच्या लिबर्टीशी खेळायचा प्रयत्न चालला आहे. मी आज सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे रजा जो आहे तो अजून 2 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे, तर त्याच्यासाठी आज सरेंडर ॲप्लिकेशन न्यायालयापुढे देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने निर्देशित केले आहेत की पुढच्या तारखेला जेव्हा त्याला MCRमध्ये घेतलं जाईल तेव्हा द्या, तर मी तो तसा देणार आहे. अटकपूर्व जामिनांच्या अर्जावर अजून आम्ही काही बोलू शकणार नाही. या प्रकरणी आरोपी रझा मेमनच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आली आहे. प्रेमसंबंधातून हे प्रकरण घडल्याचा आरोप आयज काझी यांनी केलाय. तसंच जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणतात. नाशिकमधल्या TCS कंपनीमधील जे आरोपी आहेत त्यापैकी 2 आरोपींना आज कोर्टात या ठिकाणी आणलेलं होतं आणि या आरोपींचे कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. काय नेमकं आपली मागणी आहे आज कोर्टामध्ये? जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. जे गुन्हेगार नाही त्यांना येतो खोट्या केसेसमध्ये घेऊन आणि त्यांच्यावरती अत्याचार, त्यांच्या घरचे हैराण, त्यांचे नातेवाईक हैराण परेशान, पूर्ण समाजाची बदनामी करायचं काम चालवलं आहे नाशिक शहरात. गुन्हेगार एक राहतो, पूर्ण समाज गुन्हेगार नाही राहत. आणि सत्ताधारी पक्षच येतं BJP आहे आणि तो BJPच येतं घाट पाणी पुरवून संघटनांना, कार्यकर्त्यांना, सर्वांना हे करून मुस्लिम समाजाच्या विरोधात मोर्चे काढते. मुस्लिम समाजाचा काय संबंध आला? तो मुस्लिम समाजात जन्माला आला तर त्यांनी का चूक केलं का, पाप केली का? पूर्ण समाजाला टार्गेट करायचं. प्रेम प्रकरणाचं प्रकरण ते FIRच्या येतं, FIRच्या कॉप्या येतं, सर्व पोस्ट कॉपी येऊ राहिली, पेस्ट येऊ राहिली. हां, एकच FIR, त्याच्यात काही हे नाही. आम्ही त्याला पाठीशी घालत नाही, परंतु जे निरपराध आहे त्यांना येतं खोट्या केसेसमध्ये गोवायचं, स्क्रिप्ट तयार करून काम करायचं. जे आक्षेप सर्व RSS वर आहे, बजरंग दलावर आहे, VHP वर आहे, सर्व हिंदुत्ववादी संघटनांवर. कुटुंबाकडनं देखील या सगळ्या कारवाई संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या कारवाई संदर्भात देखील काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांकडनं कोर्टात नेमकं काय काय मुद्द्यावर त्या ठिकाणी मांडलं जाईल हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. बातमी आहे गडचिरोलीवरून. गडचिरोली जिल्ह्यातून महिनाभरापूर्वी 30 ते 32 हत्तींचा कळप गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला असून या हत्तीच्या कळपानं मका पिकाचं आणि धान पिकाचं प्रचंड नुकसान केलंय. त्यानंतर एका हत्तीनं चक्क गस्तीवर असलेला वन अधिकारी कर्मचाऱ्यांचा रस्ता रोखून धरलाय आणि त्यानंतर तो हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेलाय. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय.